सांगायचं राहिलं की रिक्षा आहे इथे यांनी ह्या प्रकारे सजवली, त्या रिक्षा ड्रायव्हरला, त्या रिक्षाच्या मालकाला किती प्रेम आहे. आणि हीच जर गोष्ट मी मुंबईबद्दल म्हणायला गेलो, महाराष्ट्र ठीक आहे पण मुंबईबद्दल जर मी म्हणायला गेलो, सरकारने एवढी मोठी घोडचूक करून ठेवली की रिक्षांचे परमिट काही काळात सुरू झाले ते 90% परमिटच UP बिहारीवाल्यांना वाटून ठेवले. तुमच्याकडे कुठून एवढी प्रेम येणार आहे? उरले 10% जी जुनी माणसं आहेत त्यांच्याकडे रिक्षा आहेत. माझ्या घरासुद्धा रिक्षा आहे. आता मी जरी उद्या एखादा झेंडा लावून फिरलो तर कदाचित मीच ऑर्डर आउट असेल माझ्या राज्यात, माझ्या मुंबईत. कारण की मुंबईमधले 90% हे परमिट आहेत, हे झोलझपाटा करून, हे सगळं इलिगल कारनामे करून त्यांना डोमासाईल सर्टिफिकेट चुकीच्या पद्धतीने काढून देऊन ह्या बाहेरच्या आलेल्या लोकांना त्यांनी परमिट वाटलेले आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी एवढं राज्यप्रेम 1 मे दिवशी दिसणं मला वाटतं अशक्यच आहे. कारण की सगळ्या भारतीयांनाच वाटलेलं आहे. अजूनही वेळ नाही गेली, सुधरा. आपल्यातल्या अधिकाऱ्यांना मला नम्र विनंती आहे की तुम्ही डॉक्युमेंट फेर तपासणी करूनच, जो योग्य आहे, जो भूमिपुत्र आहे त्यांनाच तुम्ही ते डॉक्युमेंट द्या. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं आत्ता निष्ठून तर गेलं आहेच, पुढेच काही दिवस उरले त्याच्यामध्ये जरी तुम्ही भ्रष्टाचाराला आळा घातला आणि बाहेरच्या बांगलादेशींना आणि बाहेरच्या जे UP बिहाऱ्यांना त्यांना तुम्ही जर येण्यापासून थांबवलं, कोणी कुठे जाऊ शकतं हे जरी खरं असलं तरी त्यांची फेर तपासणी करून त्यांची चाचपणी करून योग्य व्यक्तींनाच जर सर्टिफिकेट दिलं तर पुढे जाऊन आपल्या राज्यामध्ये आपण परके होण्यापासून खरंच वाचू शकतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.